धन्यवाद बरं. आपल्याला मुंबईला जायचं आपल्या आजी पण वाढू राहिल्यात. लावा ताकद. अहो मामा इकडे या ना. ही थार आपल्या दारात नक्कीच उभा राहणार. ऍक्सिडेंट झालेला आहे. चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो यांनी आपल्याला लय मदत केलेली आहे. धन्यवाद बरं. आपल्याला मुंबईला जायचं नक्कीच 100% त्यांनी आपल्याला खूपच मदत केलेली आहे. सुवर्ण जन्म सोहळा त्या ठिकाणी पार पडत असताना आज आपण त्या सांगतेचं कीर्तन ज्यांच्या अमृतातून श्रवण केलं असते देवगड संस्थानचे हरिभक्तपरायण प्रकाशजी नंदीजी गिरी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित आपल्या माऊली संस्थानचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर भानुदास महाराज कोल्हापूरकर आणि या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व महाराज मंडळी थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार सर्व माता भगिनी सर्व वडीलधारी मंडळी आम्ही आपल्या मतदारसंघातून आलेले सर्व भाविक वर्ग मी खरं तर सर्वांचे धन्यवाद देईन का आपण या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होतो हे आपलं भाग्य आहे. मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानेल. काही विधानसभामध्ये आमदार म्हणून मला काम करण्याची संधी आपण दिली मी खरं तर आपले मनपूर्वक आभार मानेल. कारण की आपण आमदार म्हणून मला या तालुक्यात काम करण्याची संधी दिली आणि दादा या सोहळ्याचा आज सोहळ्याचा मान मला मिळाला म्हणून मी माझं या ठिकाणी भाग्य समजतो. कारण की आता दादांनी सांगितलं आणि या सप्त्यासाठी आवर्जून आपल्या
संघर्ष होता म्हणून दादा पाटील जरांगे यांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली. मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. आज आपण बघतो की आपला मतदारसंघ म्हणजे साधू संतांची भूमी, माऊलीची भूमी असेल, महाराजांची भूमी असेल, आपण या भूमीत वाढलेले लोक आहोत. महाराजांचा कल्पना आहे की सर्व ज्येष्ठ नागरिक वडीलधारी मंडळी, मी खरं तर या सत्यामध्ये आवर्जून तरुण वर्गाचे धन्यवाद देईल. कारण की 7 दिवस त्यांनी अतिशय चांगली महिन्यात या तरुण वर्गाने घेतली. त्या ठिकाणी आपला आजूबाजू तरुण वर्ग असेल, मायगाव असेल, गोठवडी असेल, आगर आंध्र असेल, आपल्या पंचगोष्टी सर्व गावं असतील, सर्व तरुणांनी गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि अतिशय चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलं. मी सर्वांचं त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी आपला गणपती बाग गिरी महाराजांना सांगू इच्छितो, महाराज या ठिकाणी पूर्वी गणपती बागाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर बघितली तर खूप कायापालट या परिसरात झालेला आहे. कारण की वारकरी समाजाला अध्यात्म क्षेत्राची भुमरे साहेबांना आवड आहे. भुमरे साहेबांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांची शिकवण मला आहे. त्यांचा मुलगा मी आहे, त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्व महाराजांना जे जे काम मला सांगितलं ते पूर्ण करण्याची ही माझी जबाबदारी असते. कारण की भुमरे साहेबांनी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. त्यामुळे मी दिलेला शब्द महाराज आपला कल्पना आहे. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा ठरवलं तशी केली का 750वे जन्मोत्सवाला आपल्याला आत्मामध्ये करायचा. भामदास महाराज आले, त्यांनी सांगितलं आपल्या या ठिकाणी हा सोहळा पार करायचा. मी आपला शब्द दिला, तुम्ही फक्त महाराज मंडळीचं बघा, या ठिकाणी अन्नदान असेल, सर्व मंडप असेल, कुठल्या गोष्टीची मी उणी भासून देणार नाही, ती सर्वची जबाबदारी माझी या ठिकाणी. हा शब्द आपल्याला दिला होता. कारण आपल्याला भुमरे साहेब शिकवले आणि आपल्याला माऊलीची सेवा करायला भरती. आमचं झालेलं आहे कीर्तन समाप्त आणि आता आपल्याला प्रसाद घ्यावा लागेल. हे पाय लोक कशा बसले, हे आपलं मंदार भैया पण आलेले आहेत. आता खायचं घरी जायचं. पा हे आपल्या आजी पण वाढू राहिल्यात, लावा ताकद, पण आपल्यालाच काही यायना नाही. हे भात आला इकडे, यो 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 यो. हो मामा इकडे ना. हो मामा संपला बाबा भात. हे आपले DJ वाले SK साऊंड इकडे पहा ना आपल्या व्हिडिओ. SK साऊंड वाले ते नाही मला नको. अहो काका नको आम्ही भात घेतो भात. अहो नको ऐका ना, टाका भात. आपण चाललेलो आहे घरी. कार्यक्रम मस्त झालेला आहे आणि मी माझं स्वतःचं व्यक्तिमत व्यक्त करतो. तर हे आपेगावचे जेवढे पण सेवेकरी किंवा ज्यांनी योगदान दिलं हे आपल्या सप्ताह करण्यात, आणि त्यांचं मी पूर्णतः आभार मानतो मनापासून. आणि आपल्या आवडीची थार पहा, ही थार आपल्या दारात नक्कीच उभा राहणार. चला मग आता आपण चाललेलो आहे घरी. प्रसाद खाल्लेला एकदम टॉपमध्ये, जास्त काही भेटला नाही पण जाऊन द्या. प्रसाद असतो, थोडाच असतो. आता जायचं आहे घरी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला ज्याला तुमच्या नातेवाईकाला त्याला पाठीत जा व्हिडिओ. तर पब्लिक इथं आम्ही आलेलो आहे आणि इथं ॲक्सिडेंट झालेला आहे. चला तुम्हाला दाखवतो. बेकार ॲक्सिडेंट झाला, धडकली डायरेक्ट गाडी. गाडी कुडाली गाडी इथं. अरे यार लई जवळ आलते.